तो गाइस फाइनली हो चुका है गरम गरम कॉफी ठंड वातावरण ऐसा। हेलो गाइस, वेलकम बैक टू द चैनल। भाई आज भी वही वीडियो लेके आए वापस, कॅम्पिंग भाई आता रेग्युलर व्हिडिओ कॅम्पिंगचा देत राहणार आहेत। तर आज आपण आलो आहे परत पेन साईडला झालो, सॉरी पनवेल साईडला झालो कॅम्पिंगला। तर आता आपण स्पॉटवरती तर नाही पोचलो आहे, थोडंसं परत डोंगर रांगा चढायचं आपल्याला। तर आता आपण लाकडं जमा करतोय बघा, लाकडं जमा केलेले आहेत, अर्धे तिकडे आहेत। खूप सामान आपल्याला अजून पाहिजे कारण का वरती थंडी बिंडी आज जोरात आहे। आपल्यासोबत अजून एक भाऊ आपल्यासोबत जॉईन झाला, यश भाऊ। तर आपलाच मित्र ऑफिस मला, तर आपल्यापासून तो कॅम्पिंगला येणार आहे। त्याचा पण एक टेंट आहे, तो पण त्याचा आहे। तुझं पण यूट्यूब चॅनल येणार आहे? नाही बोलत, तुझं पण यूट्यूब चॅनल आहे? सॉरी यश, चुकीने यश नाव घेतलं। भाऊचं नाव साहिल आहे, तो पण भाऊ साहिल, आपण भाऊ साहिल आहे। चुकीने नाव यश घेतलं आपण। आपला संघटनेचा अध्यक्ष बघा खाली ओमी भाऊ लाकडाची तयारी करतोय। ए अरे आरामात, ती बॅटरी तर ठेव। आता आपण वरती जाऊया, वरती जाऊन डायरेक्ट भेटू कारण का सामान खूप सारे घेता घेता वाट लागणार आपल्याला। पाचोळा घेतोय आग लवकर पेटेल म्हणून। सुका कचरा म्हणता की नाही, सुका पाला जमा करना पड़ता है। तसली पिशवी कुठून काय छाप मारली? सब गाडी में नाही होती। हे बघा अध्यक्ष भाईने बघा काय आणलं, डायरेक्ट झाडच तोडून घेऊन आला कुठून तरी। हे 2 दिवस न राहायचंय। मित्रांनो आलोय जागेवरती आलोय, पण जागा थोडीशी आमची वेगळी ठरली कारण का तिथे बघा इथं दिसत, इथं ऑलरेडी टेंट लावलेलं आहे। आणि एकदम जरा म्हणजे ते उद्या कळेल, थोडंसं व्ह्यू भारी भेटणार होतं तिकडून, पण भेटू नाही शकत। आता बघूया, दुसरा आम्ही झोल मारतो इकडे काहीतरी बघा रस्त्यावरतीच लावायचं, म्हणजे इकडं थोडंसं दाण्यानं तर असं तिकडंच ट्राय चालू आहे आता। तर मित्रांनो फायनली जागेवरती आलेलो आहे। आता परत आपला तोच टेंट आपला साथीदार झालेला आहे, हाच टेंट आपण परत लावायला घेऊया। आणि अजून एक हा बघा अजून एक टेंट आहे, हा पण 3%च आहे। आपला जो दुसरा साहिल मित्र आला त्याचा हा टेंट आहे। तर आता 2 टेंट लावणार आहे, फुल मजा येणार आहे, फुल वाईब करायची आहे। आता बघा, आता पहिले 2 टेंट लावून घेऊया। आता पहिले 1 BHK होता, आता 2 BHK होणार आहे आपल्या। हे बघा मित्रांनो फायनली आपलं 2 BHK बनलेले आहेत। आज हा टेंट पण आपला आलेला आहे, तर आज फुल मजा येणार आहे। आपले 2 मित्र येणार आहेत का ते परत? अंकितचा येणार होता, पण अंकितच्या पहिला अंकितच्या पहिला साहिलचा आला, दुसरा साहिलचा आला। आता अजून 2 जण बघू जॉईन होणार आहेत का। तर आता फुल धमाल मस्ती करायचे। शेफ भाई, ओ शेफ भाई काय बनणार आहे आज? पहिले चिकन मसाला, पहिले स्टार्टिंग क्या है? स्टार्टिंग अभी अपन मैगी बना रहे हैं। मैगी, उसके बाद सब लोग को, उसके बाद अपन चिकन मसाला बनाएंगे। हाँ, और बाकी नहीं रेसिपी आज का? आज एक ही आइटम है अपना। आज जास्त काय आणलं नाही कारण का बघा भाकरी विक्री बाहेरूनच आणलं, आपण रेडीमेड आणले। हा, तर आता फक्त चिकन मसाला बनवायचा, मॅगी, आणि आता पहिले कॉफी पिऊया कारण का जरा फ्रेश हो। हे बघा गॅस वगैरे लावायला घेतलाय, चुळा वगैरे लावायचा, चूल 2 भाकरी तर चूल लावायची मस्त आणि चालू बघा बाकीचं। तर बघूया काय मजा येणार आहे। आपला शेव भाऊ आज काय म्हणतो बघूया। हा फायनली साहिल भाऊनी मॅगी रेडी केलेली आहे, एकदम चविष्ट मॅगी झालेली आहे आपली। आणि या भावानी कुठे गेले रे तुझं माल मसाला काम केलेला आहे पूर्ण, मस्त कटिंग बिटिंग मस्त। साहिल भाऊ बघा आपले शेफ बनले, चॅनल त्यांनी सोडून दिले, दुसरे चॅनल चालू केलेले आहे। दुसऱ्या चॅनलचं नाव सांग पटकन मस्त चविष्ट झाले मॅगी। आता मॅगी खाऊया आणि मग त्याच्यानंतर मसाला खाऊया, चिकन मसाला। हा हे बघा टेस्टी फास्टी मॅगी रेडी झालेली आहे, मसालेवाली। आम्ही सगळं मसाल्याला खातो काय, मसाला चिकन पण मसालावाला, मॅगी पण मसालेवाली। ओ गरमागरमी चालू मित्रांनो फायनली मॅगी रेडी झालेली आहे। कॅम्पिंग म्हटल्यावर मॅगी पहिली प्रायोरिटी आहे भाई आपली, कधी पण कॅम्पिंगला जाऊ मॅगी पहिली। आता मॅगी टेस्ट करत दरवेळी सारखी भाई टेस्टी फास्टी मॅगी झालेली आपली। हा रात्रीच्या 12 वाजता थंडीमध्ये
गरम गरम नाही, अजून काय पाहिजे. आता नेक्स्ट आता आपलं चिकन मसाला आहे. मॅगी मसाला म्हणून झालेला, आता चिकन मसाला बनवायला घ्यायचा आहे. फायनली मॅगीचं समाप्त झालेलं आहे आणि सगळे साहित्य घेतलेले. शेव भावनी चिकन मसाला चिकन मसाला घ्यायचा आहे. भाऊ आपल्या चिकन साफ करतो मस्त. आणि इथं खड्डा खोदी काम चालू आहे याचं कारण का शेकोटी बनवायची. कारण का थंडी तर नाही आहे जास्त, तरी पण थोडीशी जरा वाईट येईल ना म्हणून. अभि कितने देर में बनेगा शेफ? आपल्याला थोडं 20-25 मिनिटं. साहित्य काय काय आपल्या जरा व्ह्युअर्सला दिसू द्या. साहित्य काय साहित्य एकदम बेस्ट. चिकन मसाला आपला. हे काय टाकलं सुहाना. साखर. हे आपलं सुक्कं खोबरं आहे. सुकं खोबरं मला साखर वाटली सगळं. आपण सुक्कं खोबरं घेतो ना तेव्हा आपण कांदा बिंदा भाजून आणि हे खोबरं टाकून हे वाला ना आपण कटिंग करून टाकतो ना तसं, आणि त्याची आपण पेस्ट बनवून घेतो भाजल्यानंतरला. आता आपण हे आपल्याकडे मिक्सर वगैरे काय नाही, तर जरा वेगळ्या पद्धतीने डायरेक्ट. आता भावाला पण आपण आहे ना थोडीशी आयडिया देऊ. भाऊ पण एक चॅनल ओपन करायला लावूया. काय बोलतो जाईल? नुसते रेसिपी टाकायचे काय. हे बघा इथं मस्त सालपाट काढतोय चिकनची. हे बघा साफ करतोय मस्त. आता मसाला बनूया. बॉन फायर बोलतो, जरा फायर मस्त जरा गरमी. विषय झाला असता मोठा विषय, डायरेक्ट गॅस लिकेज झालेला आमचा. आवाज येतो अजून. आग झालेली पूर्ण. आवाज नाही येत ना आपण. चालू तर कर. हा पेटला. हे कशाला आलं? मित्रांनो चिकन फ्राय झालेलं आहे, म्हणजे बनतंय. चिकन गेलेलं आहे टोपात. आता कधी जाणार पोटात? एक अर्धा तास. अजून अर्धा तास. तो गाइस फाइनली हो चुका है चिकन मसाला रेडी. आता मस्त भरतोय. प्लस आयलो आणि इथं भाकऱ्या रेडी आहेत. आता मस्त ताव मारायचं चिकनवरती. सुगंध तर एक नंबर आलेला आहे. आपल्या शेफ भाऊनी बनवलेलं आहे सगळं. काय बोलतो साहिल, सुगंध कसा आला? एकदम पावर. सगळे खायला रेडी झालेले आहेत एकदम. सगळ्यांच्या तोंडात पाणी आलेलं आहे. आता खाऊया, टेस्ट बघा चिकन मसाल्याची. सगळं बनवून झालं. चिकन 65, बिर्याणी. अजून काय बनवलेलं आहे? एवढंच बनवलं नाही. चिकन रस्सा पण बनवलेला ना एकदा. चिकन रस्सा पण बनवलेला भातासोबत खायला. आता टेस्ट घेऊया टेस्ट. चिकन मस्त मसाला आपला रेडी. भाकरी पण रेडी. मस्त चिकन मसाला म्हणजे टाकायचे. एक नंबर आलं, एक नंबर. थोडा झोपलोय. अजून 1-1.5 तास सनराईज व्हायला. मला साहिल इकडे झोपला आणि बाकीचे 2 जण त्या टेंटमध्ये. थोडंसं झोपून घ्या. सकाळी कसं एकदम फ्रेशमध्ये फोटो वगैरे काढता येतो. एकदम मस्त. डायरेक्ट सकाळी भेटायचं. तेव्हा मित्रांनो हळूहळू उजेडायला लागले. मग अशीच उजडलं असेल, कारण का इकडे जो फॉग आहे ना त्याच्यामुळे सनराईज काय एवढा दिसणार पण एवढा. थोडीशी वाईब यायला सुरू झाली. इकडला व्ह्यू मेन आहे बघा. आत्ता क्लिअर आला भाई. हा जो व्ह्यू आहे ना एक तोड मेन आहे. थोडंसं अजून सनलाईट आली ना अजून थोडंसं भारी वाटतं. सनलाईटमध्ये जो व्ह्यू येणार ना तो 7 वाजलेत. सनराईज झालाच आहे मगाशीच, पण दिसणार नाही कारण का फॉगी वेदर खूप आहे इकडे. अजून पण फॉगी वेदर. बाकीचे 2 जण तर झोपले ते बघा दाराडूर, दिसत नाही. तेव्हा मित्रांनो मॉर्निंगचे झालेले, तरी पण अजून सन आपला काय सूर्यदेव दिसेना झाला आहे कारण का फॉग एवढा आहे ना. फॉगमध्येच हे बघा ऑरेंज तर थोडं थोडं दिसतंय. पाण्याचा पण व्ह्यू बघा एकदम मस्त लेकसाठी. याच व्ह्यूसाठी थोडं थोडं पण सनलाईट अजून थोडीशी असते ना अजून मजा येईल. तरी पण अजून बघूया, थोडासा अजून वेट करूया. एक 8 वाजेपर्यंत मे बी दिसेल. तर आता बघूया. जो व्ह्यू आहे ना भाई बघा एकदम खतरनाक व्ह्यू आहे. ज्या व्ह्यूसाठी
म्हणजे रात्रीपासून थांबलेलो. हा व्ह्यू कधी दिसतोय, हा व्ह्यू कधी दिसतोय, काय दिसला. आम्ही लेक साईडलाच बांधणार होतो तिकडे, तिकडे बांधणार होतो, पण तिथे आधीच 2 कॅम्प आहेत म्हणजे ऑलरेडी आलेले ते. सकाळी 8 वाजल्यापासून मी तिथे बसलेले. तर आता बघूया, आपले 2 मित्र तर झोपलेले आहेत, त्यांना तर गार झोप लागलेले. आपण झोपलो नाही कारण का बाई सकाळचा व्ह्यू नव्हता मिस करायचा. फर्स्ट सेकंड ब्लॉगला बाई तो मिस केलेला. गार झोप लागली ना बाई, मागू परत उठायला ना थंडीमध्ये. आता बघूया, त्यांना उठूया, कॉफी वगैरे करायची. एग्स पण आहेत, 10 अंडी आपण आणलेले, ते पण उकडून खाऊया मस्त गरम गरम. बघा पूर्ण अशी आलेले आहेत, ते पण एकदम भारीत. म्हणजे आलेले वरती आलेले भेटले मस्त. चिकन बिकन शेअर केला मी, चिकन त्यांनी पण फ्राय केलेलं. खूप काय काय केलं त्याने, 10-15 जण. आता जाऊया, दोघं भावांना उठूया आणि कॉफी बनवूया. पाय पसरून झोपले एकदम गार, एकदम असे. एवढे कोणी रे, सकाळ झाली रे. ओमी बाबा जी बनव ना ओमी बाबा. गरम धुकं एवढी होती ना, हे बघा पाणी बघा, पूर्ण पाणी झालं एकदम. आता थोडंसं फोटोशूट काढूया जरा, काय थंडीसाठी जरा फोटो काढूया. सूर्यदेव प्रकट झालेले आहेत, पण फॉगी वेदरमुळे फक्त असा छोटासा डॉटच दिसतोय तो. आता बघूया, हे तर काय उठायचं नाव नाही घेतात. तिथे मस्त आहे बघा बाई, फुल नदीमध्ये पाहून आलं का बाई. इकडं थंडी वाजते स्वेटर घालून, पण पाण्यात एवढं थंड कसं गेले काय माहिती ते. आता बघूया, कॉफी बनवायला घेऊया. आम्ही दोघंच कॉफी पितो. हे तर काय उठायचं नाव नाही घेणार आहेत. मस्त आता थोडीशी भांडी असेल तिथे घासून घेऊया आणि मस्त कॉफी बनव, गरम गरम हॉट हॉट. दोघांचीच भांडी घासायची वेळ आलेली. एन्जॉय पण करायचं आणि असे काय एक्सपिरियन्स पण घ्यायचे. पप्पा बघत असतील आपल्या घरचे तर बोलत असतील घरी कधी घरी भांडी धुवत नाही आणि इकडे याला भांडी धुवायला होतं, जेवण बनवायला होतंय, साफसफाई करायला होतंय. आणि शिकतो आता आम्ही. आमचं लग्न झालं, कामाला गावाला. यंदा आम्ही बघा एकदम एक्सो वगैरे घेऊन आलो, प्रॉपर घेऊन आलो एकदम. हे बघा आता झोपेतून उठले दोघं, एकदम डाराडूर झोपलेले. हा, इथं आम्ही मस्त फोटोशूट बिशूट काढ, मस्त झालंय बा. आमचे फोटो तर बघतील का. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तो मागे सूर्य. उठा कॉफी प्यायला उठलेत, कॉफी प्यायला. गरम गरम कॉफी, थंड वातावरण आणि असा व्ह्यू. अजून काय पाहिजे. आई बस, सकाळ मस्त एवढी गरम गरम कॉफी आहे, धुका आहे मस्त. हा बघा, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. चला कॉफी प्यायला उठला. भावाला जायचं कामाला, तरी पण आरामात उठतो भाऊ. आता कॉफी पिवा. हे काय मॅगी बिगी बनवायचे काय. बनवूया अजून बाकीच आहे, शेफचं बनवणं बाकीच आहे. लंच करून जाणार वाटतं शेफ आज इथे. दुपारचं जेवण बनवतं, काय अंडी आहेत. आता कॉफी पिऊया मस्त, सगळे मस्त कॉफी पितात, एक नंबर. भाई जो व्ह्यूची येतं नाही बघा, इथं त्यांनी कॅम्प लावलेला म्हणून आपण कॅम्प नाही लावू शकलो. हा जो व्ह्यू होता ना सकाळचा, मॉर्निंगचा क्लास होता. फॉग होते म्हणून भाई आपल्याला जास्त व्ह्यू भेटला नाही. त्याच्यानंतर जो आत्ताचा व्ह्यू आहे ना, एक नंबर आहे भाई, क्लास. बघा पोहायला वगैरे आले थोडी. बघा भांडी धुण्यावरून भांडण चालू आता साहिल धुणार आहे यावेळेस. पहिल्यांदा आला, त्याला एक्सपिरियन्स द्यायचा आम्हाला चांगला. आणि जास्ती पण नाही बघा, थोडंच. हा 2-3 भांडीचे साहिल भाऊ आपला घासणार. बघूया भांडत मी माझ्या भावाला जायला कशा भाऊ घासतो आपण, बघूया आता. आपण धुवून झालेलं आहे, आता बघूया चांगली घासा का. म्हणून मी माझ्या भावाला कोण भाऊ साहिल भाऊ साहिल भाऊ. बघा कोण बसलं भांडी घासायला. पुढच्या वेळेस बघा यांना कसं कामाला लावते, मी तर करणारच नाही. मी मुद्दा करून गेलो. अरे मस्त चकचकीत घासली की. अरे भावाला येतं चकचकीत घासली भावानी. घास. आता आम्ही टेंट पूर्ण रॅपअप करूया. त्यांनी त्याचा केलेला, आता आपण आपला पटापट करूया. सगळं साफसफाई करून झालेली. आता आतमधली पण साफसफाई झाली, बॅगा वगैरे सगळे बाहेर आहेत. एक टेंट गायब झाला आमचा, काय माहिती रात्री कोणतरी घेऊन गेलो. आता आपण बोल्ड करायला घेऊया.
आधीच बॅग बिग घालून रेडी. हा का असा का बसला रे? हा का असा बसला? काय करतोय? आता आपण टेंट रॅपअप करूया आणि निघायचं. तर मित्रांनो फायनली फोटोशूट वगैरे झालेलं आहे. आता निघायचा टाईम आलेला आहे. तर आपण ब्लॉगचा एंड इथंच करूया. नेक्स्ट व्हिडिओ आपली परत कॅम्पिंगचीच असणार आहे. नेक्स्ट प्लेस काहीतरी वेगळे असेल. तुम्हाला पण कुठली प्लेस सजेस्ट करायची असेल तर सजेस्ट करा कमेंटमध्ये, इंस्टामध्ये. सबस्क्राईब करा, फॉलो करा. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.